राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. गुलाबी बोंडअळीला प्रतिकारक तंत्र विकसित. राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधाच्या उत्पादनामध्ये 20% घट. उन्हाचा उत्पादनावरती परिणाम. राज्यामध्ये मागणी असून सुद्धा पुरेसा दर मिळेना. सातबाऱ्यावरील कालबाह्य नोंदी होणार कमी. जिवंत सातबारा मोहीम राबवण्यास प्रारंभ. तुमच्या गावामध्ये जर मंत्री आले तर विचारा कर्जमाफी का नाही. टमाटे फेकून मारा. ट्रॅक्टर मोर्चामध्ये उद्धव सेनेच्या नेत्यांचे वक्तव्य. खरीप पीक विम्याचे 3,265 कोटी रुपये शासनाने केले मंजूर. 2,546 कोटींचे केले वाटप. सर्वाधिक 1,404 कोटी रुपये लातूर विभागामध्ये आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहे. आतापर्यंत 2,546 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा पीक विम्याची रक्कम मिळाली आहे का? मिळाली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू. आजपासून राज्यामध्ये सर्वत्र पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडासह मान्सूनपूर्व सरी. अकोला 44.5 तर सोलापूर 44.1 अंशावरती. उत्तरेत अवकाळीचा कहर. वादळामध्ये सापडून 10 जण ठार. महाराष्ट्रामध्ये आठवडाभर वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचे वातावरण राहणार. राज्यातील तासिका तत्वावरील शिक्षकांचे मानधन दुपटीने वाढले. हजारो शिक्षकांना मोठा दिलासा. माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना प्रति तास 250 रुपये मिळणार. विमा कंपन्यांसमोर मोठे नैसर्गिक संकट. द्यावे लागणार $14,000 कोटी. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तोटा 6% वाढणार. अनेक योजना बंद करण्याची वेळ. दहशतवाद्यांना पोचलेल्या पाकला त्रास. माझ्या आईला त्यांनीच गोड्या घातल्या. PPPचे प्रमुख बिलावल भुत्तो यांनी दिली कबुली. म्हणे आम्हाला युद्ध नको तर शांतता हवी. पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी गंगा एक्सप्रेसवरून झेपावतील लढाऊ विमाने. लँडिंग ड्रिल यशस्वी. देशाच्या संरक्षण तयारीमध्ये ऐतिहासिक टप्पा. देवेंद्रजी, अधिवेशनापूर्वी कर्जमाफी द्या, अन्यथा घेराव घालू. ट्रॅक्टर मोर्चाद्वारे इशारा. उद्धव सेनेचा हल्लाबोल. उन्हामध्ये ट्रॅक्टर मोर्चा धडकला. राज्यामध्ये सर्वत्र कर्जमाफीचे पडसाद उमटत आहेत. तुम्हाला सुद्धा वाटत असेल की सरकारने कर्जमाफी करायला पाहिजे, तर तुम्ही सुद्धा तुमचा प्रतिसाद या व्हिडिओखाली नोंदवू शकता. तुम्हाला सुद्धा या व्हिडिओखाली एक कमेंट करायची आहे की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे. रेशन कार्डबाबत आता अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. आता तुम्हाला अर्जाची माहिती ही व्हॉट्सअपवरतीच मिळणार. चौकशीसाठी कार्यालयीन फेरी आता तुमचे टळणार आहे. स्मार्ट गव्हर्नन्स. महापालिकेच्या सेवा मिळणार आता तुम्हाला एका क्लिकवर. डिजिटल सेवांद्वारे व्यवस्थापन सुधारण्याचा आयुक्तांचा प्रयत्न. शाळांना उन्हाळी सुट्टी कधीपासून? शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या तारखांमुळे गोंधळ. संचालकांचा आदेश 2 मे तर शिक्षणाधिकाऱ्यांचा 9 मे. कपाशी, तूर, हरभरा, गहू पिकाचे उत्पादन अनिश्चित. भेंडवड, घटमांडीचे गुरुवारी पहाटे 6 वाजता भाकीत जाहीर. वऱ्हाडमधील शेतकऱ्यांची गर्दी. पाऊस, अवकाळीसह पीक परिस्थितीचा संमिश्र अंदाज. अनुदानाची संधी. अर्ज करा. मिनी ट्रॅक्टरसाठी 3.25 लाख रुपये मिळवा. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिळणार लाभ. 100% अनुदान होण्याची शक्यता. दरवर्षी पाणी टंचाईचे संकट. कायमस्वरूपी उपाययोजना नाही. पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष. सप्तशृंगी गडावरील खोल पाणवठे पशुपक्ष्यांना ठरतायत अडचणीचे. उग्रवासाचे पाणी पिण्यास टाळाटाळ. तापमानाचा पारा 42 अंशावरती गेल्यामुळे वन्यप्राण्यांचे होत आहेत हाल. अंदूर, शिंगोटेसह ठाकरवाडी परिसरामध्ये विहिरींनी गाठला तळ. टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी. पाण्यासाठी करावे लागते पायपीट. उन्हाची झळ. प्रधानमंत्री आवास योजना. सर्वेक्षणापासून मुदतवाढ. 15 मेपर्यंत नोंदणीची मुदत. ऑनलाईन नोंदणीची होते सोय. आंतरजातीय जोडप्यांच्या बँक खात्यावरती अनुदान अखेर जमा. महाराष्ट्र बँकेच्या सरस्वती भुवन शाखेकडून चूक लगेच दुरुस्त करण्यात आली. कार्यवाहीमुळे जोडप्यांना आता समाधान. पाणी सोडण्यासाठी 20 गावांचा विरोध. वान धरणामध्ये 50 शेतकऱ्यांचे आंदोलन. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित. हिंगोली जिल्ह्यामध्ये 550 ग्रामस्थांना टँकरचे पाणी. विहिरी, बोरचे पाणी आटले. टंचाई वाढली. पाण्यासाठी ग्रामीण भागामध्ये धावाधाव. अधिग्रहणावरती भर. जिल्हाभरातील 2,700 हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न. जालना येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचा नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार. जिल्ह्यामधील 54 गटांमध्ये होणार विभागणी. 600 हेक्टरवरील मोसंबी धोक्यामध्ये. परतूर तालुक्यामध्ये मोसंबीच्या बागांना मुबलक पाणी देऊन सुद्धा कडक उन्हामुळे करपतायत पाणी. मंठा शहरामध्ये 8 महिन्यांपासून आधार बंद. सेवा कोलमडल्याने नागरिकांना करावा लागतोय अडचणीचा सामना. आधार सेवा केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी. नीट परीक्षेला 20,000 विद्यार्थी समोर जाणार. 51 केंद्रांवरती होणार परीक्षा. 4 मे रोजी दुपारी 2 ते 5 या वेळामध्ये परीक्षा होणार. 1:30 वाजेपूर्वी बायोमेट्रिक हजेरी लागणार. सरच्या राजाची जोडी खिल्लारी. किंमत सुद्धा मिळते लय भारी. लाखांहून अधिक मोजावी लागते रक्कम. खरीपाच्या तोंडावरती जनावरांचा बाजार तापला.
परभणी जिल्ह्याचे 402 कोटी रुपयांचे वाटप गेले कुठे? शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मात्र तटपुंजी रक्कम. प्रधानमंत्री पीक विमा योजना विमा वितरणावरून शेतकऱ्यांचा संताप. 9,000 शेतकऱ्यांना वाटले 22 कोटी 15 लाख रुपये. चुकीच्या नियोजनामुळे स्मार्ट कॉटन प्रकल्प फसला. वर्ल्ड बँकेचे 320 कोटी रुपये पाण्यामध्ये गेले. प्रचार प्रसार जिनिंगवरती अधिक खर्च. जिल्हा परिषदेमध्ये 1 कोटी रुपयांच्या सायकल खरेदीमध्ये गोड बंगाल. शिक्षण विभागाच्या ई-निविदेवरती प्रश्नचिन्ह. रद्द झालेल्या एजन्सीला पुन्हा कंत्राट. विद्यार्थ्यांना खरेच मिळाल्या का सायकली? अवकाळी पावसासह गारपिटीचा दणका. तिवसा तालुक्यामध्ये फळपिकांसह भाजीपाला उत्पादक प्रभावित. शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती द्यावी. मोबाईलवरून सामूहिक कॉपी भवली. कांद्रीचे परीक्षा केंद्र 3 वर्षांकरिता रद्द. चक्क अख्खा वर्गच मोबाईलवरून सोडवत होता पेपर. विद्यापीठाने घेतली कडक भूमिका. नवीन उद्योगातील गुंतवणुकीतून मिळणार. चंद्रपूर जिल्ह्यातील 14,000 युवकांना थेट रोजगार. पालकमंत्री अशोक उईके यांची माहिती. पोलीस मुख्यालय मैदानावरती मुख्य शासकीय ध्वजारोहण पार. कृषी कार्यालयातून मिळणार शेतकऱ्यांना सक्षम सेवा. सुधीर मुनगंटीवार. पोंभुर्णात कृषी कार्यालयाचे उद्घाटन संपन्न. 202 कोटी रुपयांचा पीक विम्याचे वाटप. खंडित विजेचा धान पिकाला मोठा फटका. शेतकरी संकटामध्ये. 12 तास वीज ही नावालाच. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा. बाबासाहेब पाटील यांनी बांधावरती जाऊन केली पिकांच्या नुकसानीची पाहणी. वादळामुळे धानासह घरांचे नुकसान. बोथली येथील घरांचे छत उडाले. प्राणहानी नाही. सेतूमधील प्रमाणपत्रांना लागणार दुप्पट शुल्क. घरपोच सेवेच्या नावाखाली नागरिकांची लुबाडणूक. महाई सेवा केंद्रातून या दाखल्यासाठी आता लागणार तुम्हाला दुप्पट दर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? अजित पवार यांचा अजब प्रश्न. मुद्द्याला दिली सोयीस्कर बगल. त्यांनी काय म्हटले बघा. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले होते? मी दिले होते का? मी उत्तर दिले नाही, असे अजब उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत कर्जमाफीच्या मुद्द्याला बगल दिली. 8 साली क्षेत्र घटले. सुरूचे वाढले. गतवर्षी जोराच्या पावसामुळे अडथळा. पडलेला ऊस तोडण्यास यंत्रधारकांना होतात अडचणी. लाडकी बहीण योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे असे अजित पवार म्हणाले. राजेश पाटील यांना साथ देणार. अडकूर येथे शेतकरी मेळावा. नागरिक सत्कार संपन्न. योजनेतून सौर कृषी पंप बसवताय. बनावट कॉल आल्यास सावध रहा. महावितरणाकडे तक्रारी. कोणालाही पैसे देऊ नका. अन्यथा काम बंद आंदोलन. कनकवली तहसीलदारांना आशा गटप्रवर्तकांचा इशारा. मागण्याकडे वेधले लक्ष. कार्यवाही न झाल्यास 20 मे पासून बेमुदत आंदोलन. शैक्षणिक साहित्य दरामध्ये वाढ. नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू. खरेदीच्या वेळी पालकांची होते दमछाक. सांगलीत पालकमंत्री. शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी. शेतकऱ्यांमध्ये अन्नत्याग आंदोलन मागे. आंदोलकांकडून शासनाचा निषेध. जोरदार निदर्शने. किती अनाथांना मिळतात महिन्याला 2,250 रुपये? पालकत्व हिरावले. शासनाच्या विविध योजनांचा दिला जातो लाभ. पाण्यासाठी खिसा रिकामा होणार. ग्रामीण भागामध्ये टँकरला मागणी वाढली. जत शहराला सर्वाधिक पाणी टंचाई. संग्रहालयामध्ये सूर्याचा लखलखाट. महिला कारागिरांचा पुढाकार. 50 किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर. ई-केवायसीच्या नावाखाली लूट. चोपडा येथील तहसील कार्यालयामध्ये आवारातील प्रकार. अनधिकृत एजंटकडून जनतेची लुबाडणूक. आगामी आठवडा पावसाचा. एप्रिलच्या तुलनेमध्ये मे राहणार थंड. गुरुवारी हंगामातील सर्वाधिक 44.2 अंश तापमानाची नोंद. रविवारपासून वैशाखात बरसणार सरी. गेल्या वर्षभरामध्ये 705 जणांनी घेतले गृहलक्ष्मीच्या नावे घर. मुद्रांक शुल्कामध्ये 1% सवलत मिळत असल्याने दिले जाते प्राधान्य. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ. शेणखताला शेतकऱ्यांचे प्राधान्य. मागणीमध्ये वाढ. खतांमुळे जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत होऊन जमिनीचा पोत सुधारतो. 100 गावांमध्ये जल पुनर्भरणाचा प्रयोग. जून अखेर 20 कामे करणार. जलजीवनसह मनरेगा. भूजल सर्वेक्षण विभागाचा संयुक्त उपक्रम. भूजल पातळी वाढवण्यावरती भर. वेवेज परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी 8,000 कोटींचे करार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती. नवी मुंबईमध्ये एज्युकेशन सिटी उभारणार. तर पनवेलमध्ये चित्रपटसृष्टीसाठी करार होणार. अर्थव्यवस्था. पायाभूत सुविधा. विकास प्रशासनामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल. केअर एस रेटिंगचा अहवाल. गुजरात दुसऱ्या आणि कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावरती. सिंधुदुर्ग ठरले देशामधील पहिले AI डिस्ट्रिक्ट. महाराष्ट्र दिनी प्रणालीचा शानदार शुभारंभ. पहिल्या टप्प्यामध्ये 5 खात्यांचा समावेश. अनुसूचित जातीसाठींचा राखीव निधी लाडक्या बहिणी योजनेकडे वळविला. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा. कृषी मूल्य आयोगाच्या शिफारसीनुसार साखर व इथेनॉलच्या हमीभावामध्ये वाढ का नाही? पश्चिम भारतातील साखर कारखानदारांचा विस्मा केंद्राला सवाल. ऊसाच्या FRP वाढीबरोबर साखर इथेनॉलचा हमीभाव न वाढवल्यास कारखानदारी कोसळण्याचा धोका. आता अतिवृष्टी पुराबाबत मिळणार लगेच अलर्ट. महापालिकेत CDAC उपलब्ध.
मदरसे बंद, पर्यटकांना प्रवेशबंदी, गेस्ट हाऊस, हॉस्टेलमध्ये सैन्य, भारताकडून हल्ल्याच्या भीतीमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणीबाणी. पाकिस्तानचा दहशतवाद्याला पाठिंबा लपून राहिलेला नाही, माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांची कबुली. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरता 3 महिने मुदतवाढ देण्यात आलेली आहे. SBC OBC विद्यार्थ्यांना आता मिळाला मोठा दिलासा. कोयनेमध्ये यंदा 666 दशलक्ष युनिट जादा वीज निर्मिती होणार. मुबलक पाण्यामुळे वीज निर्मितीची चिंता दूर झाली. फेब्रुवारीपर्यंतची तूट 2 महिन्यांमध्ये निघाली भरून. शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास घालावा. चेअरमन यशराज देसाई, बाळासाहेब देसाई कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास प्रारंभ. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, उन्हाळी धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी हवालदिल. कोकणामध्ये 500 गावे, वाड्यांना 114 टँकरद्वारे पाणी पुरवठा, लाखो नागरिकांना टंचाईच्या झळा. जलजीवनच्या अनेक योजना पूर्ण, धरणामध्ये फक्त 34% पाणीसाठा. बांधकाम क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा महिला कामगार अधिक. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिकमध्ये महिलांची नोंदणी सर्वाधिक. कापूस आयात निर्यात धोरणाचा वस्त्र उद्योगाला फटका. कापसाच्या वाढत्या दरामुळे सूत दरात सुद्धा वाढ. उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसेना. शासनाकडून ठोस धोरणाची गरज. चिंचेचे उत्पादन कमी, दर मात्र तेजीमध्ये. गावरान चिंचेची झाडे घटली. काढणीसाठी मजूर मिळेनात, आवक सुरू. वारणा भागामध्ये रब्बी क्षेत्र घटले, उताराही कमी. ऐन हंगामामध्ये धुके, अवकाळीचा फटका. शेतकरी चिंतातूर, आर्थिक नुकसान. शेडनेटमधील काकडीने मालापूरचे शेतकरी मालामाल. 2 एकरातून काढले 3 लाख रुपयांचे उत्पन्न. कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग. खबरदार, नवीन पाणी योजनेमध्ये अडथळा आणला तर खैर नाही. मनपा पोलीस प्रशासनाचा आयुक्तालयातील बैठकीमध्ये इशारा. धमक्या दिले तर होणार बंदोबस्त. सासवड उपबाजारामध्ये ज्वारीला प्रति क्विंटल 3700 रुपये दर. निरेमध्ये गुळ आणि कांद्याची आवक घटली. सांगवीतील शेती पाण्याअभावी धोक्यामध्ये. जलसंपदा व पाणी वापर संस्थांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका. विहिरीच्या पाण्याने गाठला तळ. विंधन विहिरीची बंद. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या.